नमस्कार, मी डॉक्टर संजय आयरे. मी लोकमान्य हॉस्पिटल में डायरेक्टर छे. आज मी तुमना बरोबर पेशंटनी काय काळजी घेवानी, विशेषतः आहार में काय काळजी घेवानी त्याना नियम विषयी बोलणार छे. आपण जे काही जेवण करतस त्याप्रमाणेच आपलं शरीर बनस. चांगलं जेवण कय तर चांगलं निरोगी शरीर तयार होस. जर आपण जेवण में चाल टकल कई तर आपले माहीत छे की आपले आजार होतस. कुठलाही आजार हा टाळणा होई तर त्यासाठी काही आपले नियम पाळणा पडतील. जसे की जेवणी येळ. जर येळवर जेवण कय तर बऱ्याचदा अनेक आजारास आपण टाळू शकतोस. जेवण करताना स्वयंपाक गरम असताना जेवण केलं पाहिजे. त्याचबरोबर मन शांत ठेसन जर जेवण कय तर ते आपल्या शरीराला लागस. भूक राहिनी तेवढंच जेवण कराना. तसे जर कय तर ते व्यवस्थित पचस. आपले आंबट ढेकर येत नाही. आपली तब्येत चांगली राहस. जेवण करताना आपलं लक्ष जेवावरच पाहिजे. टीव्ही मोबाईल यांना जर आपण लक्ष दिलं तर ते आपल्या शरीराला लागत नाही. त्याचबरोबर जेवण केल्याबरोबर झोपलं नाही पाहिजे. ज्या हृदयरोगना पेशंट शेतस त्यासनी जेवण में मीठवाला पदार्थ जसे की पापड, लोणचं, शेव, पापडी या खावान नाही. जेवण में तूप, तेलना वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. जसे की जर घर में 4 माणसं होती तर महिनाभर में फक्त 3 किलोच तेल वापरलं पाहिजे. कमी वेळा पण जास्त खावापेक्षा जास्त वेळा थोडं थोडं खायला कधी भी बरं राहस. रोज किमान एक तरी फळ खाल्लं पाहिजे. फळसमा विटामिन राहस आणि त्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहस. हिरवा पालेभाज्या यासना बी आपला जेवामा आपला आहारमा अंतर्भाव झाला पाहिजे. बाहेरना पदार्थ जशा की तेलकट समोसा होई, पाव होई या खावाना नाही. तंबाखू, मिश्री, सिगरेट या गोष्टी पासून, दारू पासून लांब राहायला पाहिजे. डायबिटीसना ज्या पेशंट शेतस त्यासनी देखील ज्या पदार्थांना साखर शे अशा पदार्थ टाळाले पाहिजे किंवा कमीत कमी खावाले पाहिजे की जेणेकरून आपलं शरीर चांगलं राहील.